आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक महांतेश बुर्गे लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्काराने सन्मानित. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे आणि महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या इचलकरंजीतील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक महांतेश बुर्गे यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मंत्री लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपाराणी निकम, माननीय आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक सुजित मिंचेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद सकपाळ, RPIचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्त्रोद्योग रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नष्टे लॉन येथे हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. इचलकरंजी म्हटलं की जागतिक पातळीवर मँचेस्टर शहर म्हणून ही ओळख कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ताग्यापासून कापड निर्मिती करत आज कृत्रिम कापड निर्मिती पाहायला मिळते. आज नवनवीन संकल्पना या व्यवसायातून निर्माण होताना दिसत आहेत. वस्त्रोद्योग या व्यवसायातील इचलकरंजीमधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे बुर्गे परिवाराचे आहे आणि ह्याची धुरा सांभाळणारे महांतेश बुर्गे शाळेच्या माध्यमातून व्यवसायाचा पाया पुढे रचत मशिनरी सप्लाय करणे सुरू केले. 2012 नंतर गारमेंट क्षेत्रात सुरुवात करताना वर्कर्स उभे केले, तसेच चांगल्या प्रकारे कापड निर्मितीला चालना दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये तसेच राज्य सरकारच्या अनेक विभागाला कापड पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम महांतेश बुर्गे यांच्याकडून केले जाते आणि ही इचलकरंजीसह कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. केंद्र आणि राज्य शासनाला कापड पुरवताना कोल्हापूर जिल्ह्याची शेतकरी आणि सर्वसामान्यांची मातृसंस्था असलेल्या गोकुळ दूध संघाला तसेच इचलकरंजी, सांगली सीमा भागातील अनेक शाळांना कापड पुरवण्याचे काम बुर्गे करतात. आणि एवढंच नाही तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेचा करंट बसू नये, आग लागू नये अशा कापड निर्मितीसुद्धा महांतेश बुर्गे यांच्या गारमेंट कंपनीमध्ये केली जाते. या त्यांच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल वस्त्रोद्योग रत्न हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल महांतेश बुर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हे कार्य करण्यात. सर नमस्कार. नमस्कार सर, पोलीस मित्र आश्रममध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. पोलीस मित्र आश्रमच्या वतीनं लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी साहेब आपले वस्त्रोद्योग रत्न या पुरस्काराने आपल्याला पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मला एक सांगा की तुमचं थोडक्यात परिचय आणि तुमचं नाव, आणि तुम्ही हे वस्त्रोद्योग आज जागतिक स्तरावर बघायला गेलं, देश पातळीवर नाही तर जागतिक स्तरावर इचलकरंजी मँचेस्टर शहर म्हणून ओळखलं जातं. इथं कापड निर्मिती केली जाते, सर्व स्तरातले कापड निर्मिती केली जाते आणि ते जगभरात पुरवली जाते. तर या माध्यमातून तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसं वळलात? तुमचं नाव, तुमचा परिचय, थोडक्यात ह्या व्यवसायासाठी तुमचं जे योगदान आहे ते थोडक्यात जरा सांगा. शाळेच्या माध्यमातून आमच्या घरातनं पहिल्यापासून आमचा धंदा हेच होता की आम्ही टेक्सटाईल बिझनेस होतो, मशिनरी सप्लाय करत होतो. त्या लाईनमध्ये पूर्वीपासून होतो आम्ही. त्यानंतर 2012 नंतर आम्ही गारमेंट क्षेत्रामध्ये वळलो. त्यामुळे कापडाचं मागाचं वगैरे प्रॉब्लेम्स जास्त होते, वर्करचा प्रॉब्लेम्स जास्त आला. आम्ही त्यामुळे गारमेंटमध्ये वळलो. त्यानंतर मग थोडं थोडं करत आम्ही गव्हर्नमेंट सप्लाय चालू केला. गव्हर्नमेंटच्या नंतर स्टेट गव्हर्नमेंट, म्युन्सिपालिटी सप्लाय किंवा स्कूल युनिफॉर्म, जे काही युनिफॉर्म मिळालं, हॉस्पिटलचे युनिफॉर्म असू दे, काय असू दे, सगळं सप्लाय केलं. मग वर्करांचं चालू झालं, गारमेंटिंग चालू झालं. थोडं थोडं करत हे वाढवत गेलो आम्ही इथं. आज गव्हर्नमेंट टेंडरच्या माध्यमातून आपण बऱ्याच ऑल ओव्हर इंडियामध्ये टेंडर भरतोय आपण. गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असं कुठल्या संस्थांसाठी करताय? आम्ही शक्यतो न्यूक्लिअरमध्ये सप्लाय करतो. NPCL म्हणून असते, भाभा ॲटॉमिक पॉवर म्हणून असते, तिथं आम्ही कपडे सप्लाय करतो. त्यांचे युनिफॉर्म्स असतात, स्पेशल कॅटेगरीमध्ये कापड असतं त्यांचं. ते जे न्यूक्लिअरचं रेडिएशन होऊ नये म्हणून त्या पद्धतीने आम्ही कापडाला ट्रीटमेंट करून आम्ही ते कापड सप्लाय करतो. म्हणजे एक ह्या इचलकरंजीकरांसाठी आणि कोल्हापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की इथून इचलकरंजीतून भारतामध्ये सगळीकडे सप्लाय होतं आणि त्यात काय ते वेगळं ट्रीटमेंट करून आपण देतो करताय. आणि त्यात तुम्ही
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत हा. त्या संस्थेला तुम्ही ड्रेस पुरवताय हो. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे वैशिष्ट्य आहे की आपण इथनच कापडाच्या धाग्यापासून आपण पूर्ण बनवतो, त्यामुळे आपले L1 ला येऊ शकते. म्हणजे ज्याचा रेट कमी असेल त्यांनाच टेंडर होऊ शकते. बरं. आम्ही भारतामधनं इचलकरंजीचं नाव आणि इचलकरंजीमध्ये ऑर्डर मिळणं हे लई चांगली गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. हा. अभिमानाची गोष्ट आहे. एक तर कसं आहे, इचलकरंजीमध्ये आपल्याला आपण जिल्हा स्तरावर असेल किंवा जिल्हा इतर राज्यस्तरावर विविध राज्यात आपण खासगी व्यवसाय करत असताना हा. प्रायव्हेट कंपन्यांना देणं किंवा ह्या वेगळं. गोष्टी हो. वेगळ्या. हो. पण तुम्ही डायरेक्ट तुम्ही Central सेंट्रल government- गव्हर्नमेंटला हो, तुम्ही हो, हो. कापड पुरवताय, बरोबर. ड्रेस कोड पुरवताय. हो. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की या गोष्टीत. सगळ्या त्या सप्लाय व्यतिरिक्त सर तुम्ही जे राज्य शासनाला जे पण सुद्धा तुम्ही कनेक्टेड आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य शासनाला काय कोणत्या माध्यमातून सगळ्या म्युन्सिपालिटीने मॅक्झिमम आम्ही युनिफॉर्म सप्लाय करतोय. म्हणजे त्यांचे वर्करांचं, कामगारांचं असू दे. मध्ये आम्ही गोकुळ तुमचं दूध संघाला पण आम्ही कपडे सप्लाय केलं. ते पण 4000 ड्रेस होते, आम्ही ते पण सप्लाय केला. मुश्रीफ साहेबांच्या हातातनं ते पण आम्हाला ऑर्डर चांगले मिळाले. त्यामध्ये पण आम्ही L1 बसलो. L1 बसल्यानंच ऑर्डर दिली. असं काय तिथं माणूस बघितलं गेलेलं नाही. कोण भरते हे काय इम्पॉर्टंट नाही. ज्याचा रेट कमी असेल त्याला रेट दिला गेला आणि ते ऑर्डर पण दिली, कपडे पण दिले, त्यांचं पेमेंट पण त्या टायमाला आमचं आलं. काय प्रॉब्लेम नाही झाला. सर ह्या उद्योग क्षेत्रात तुमच्या स्वतःचं प्रोडक्शन आहे का तुम्ही कोणत्या कंपनीच्या द्वारे तुम्ही काम नाही नाही नाही, करताय? आम्ही स्वतःच सगळं बनवतोय. धागा फक्त परचेस करतोय आम्ही. तिथून हा. कापड विविंग करून घेतो बाहेरनं. हा. तिथनं परत प्रोसेसिंग बाहेरनं करून घेतो. हा. तिथं कापड गार्मेंटिंग आम्ही स्वतः बनवतो हा. आणि आम्ही सप्लाय करतो. हा. किती कामगार आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे तर 20-25 कामगार आहेत. कंपनी तुमच्या हे जे गार्मेंटचं नाव व्यंकटेश गार- गार्मेंट म्हणून आहे. किती हे आहेत त्याचे 25 department? डिपार्टमेंट असं वेगळं आहे. विविंगचं क्षेत्र वेगळं आहे. हा. परत प्रोसेसिंगचं कापड बनवणं वेगळं आहे. त्यामुळे माझे असे 3-4 फर्म आहेत. वेगवेगळ्या फर्ममधनं माझं काम चालतं. असं हे तुम्ही गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त खाजगी आणि काय तुम्ही आम्ही डीमार्ट मध्ये पण आम्ही बऱ्याच सप्लाय करतोय. आपण डीमार्टची कॉटन बॅग असू दे, त्याबद्दल सप्लाय करतोय. आपण प्रायव्हेट कंपन्यांना हॉस्पिटल सगळे सप्लाय करतो. हॉस्पिटलचे युनिफॉर्म असू दे, हॉस्पिटलचे कपडे असू दे, ते सगळं बनवते. आणि एक अँटीस्टॅटिक क्लॉथ म्हणून एक असते, ते स्पेशल क्लॉथ असते. ते फार्मास्युटिकल कंपन्यामध्येच जाते. ते जसं आपण एखाद्याला हात लावले करंट लागते, तसं त्या कापडामध्ये करंट लागत नाही, ते बनवते. किंवा फायर रिस्टार्टंट कापड असते, जिथं आग लागल्यानंतर तिथं जे माणूस वाचवायला जाते फायर फायटिंगचे, त्यांना ते कापड असतं, ते ट्रीटमेंट करून ते कापडाला आग लागत नाही, ती कापड आपण बनवून ते युनिफॉर्म सप्लाय करतोय आपण. या कापडाची निर्मिती तुमच्या निर्मिती इथं- निर्मिती म्हणजे हे अजून शक्यतो मला वाटतं हे तुमच्याकडनं ऐकत असताना हे नवीन आहे. आपल्या नवीन इचलकरंजीमध्ये ऐकायला नाही लागलोय आहे, आणि क्षेत्र हे नाही अजून लोकांच्या पर्यंत हे आहे. पोहोचलेलंच नाही नाही. नाही म्हणजे आपण इचलकरंजीमध्ये काय तर नवीन केलं तर आपल्या ह्या धंद्यात टिकणार आहे. आपण नाही, त्यामुळे नाही, नवीन- इचलकरंजी सारख्या ठिकाणी, मँचेस्टर शहर असलेल्या ठिकाणी ठीक हे आहे. कापड तयार होते हा, आणि हे बनवून इथल्या आपण supply लोकांना करतो. सुद्धा माहित नाही याची, नाही, तर ते आमच्या प्रेक्षकांच्या द्वारे तुमच्या हे Supply. माहिती आम्हाला हो. मिळालेली आहे. हो. खरोखर तुमचं कौतुक आहे सर. शाळेनं काही प्रायव्हेट अशा खाजगी हो, सगळ्या स्कूलला बऱ्यापैकी मी धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच शाळेत त्यांना सप्लाय करतोय आपण कपड्याचं. परत इथं आता महाराष्ट्रामध्ये म्हटलं बेलवडी स्कूल आहे, बेलवडीला, सांगली बेलवडी स्कूलला बरंच इथं 2-4 शाळा आहेत. आता एक मगाशी सैनिक स्कूलवाले येऊन गेले, त्यांना युनिफॉर्म पाहिजेत. ते तासगावमध्ये सैनिक स्कूल, ते सगळ्या स्कूलला पण सप्लाय करतोय. कपड्यामध्ये आम्ही जे ऑर्डर्स मिळाल ते आम्ही करत जातोय. असं खरोखरच आपलं एक कौतुक आहे की पुरस्कार वितरण सोहळा हा एक कौतुकाची थापच असते. थाप, पण हो. अशा व्यक्तीला की ज्या व्यक्तीच्या माध्यमातनं की जिथं आता तुम्ही जे उल्लेख केला की हा. जिथं करंट बसत नाही, हा. कुठं आग आग लागत नाही आग लागत नाही कपड्याला. कपड्याला, हो. अशा निर्मितीच्या ठिकाणी ती हो. निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला आम्ही व्यक्ती. पुरस्कार पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं देत आहे. त्या गोष्टीचा आम्हाला पोलीस मित्राला तुमचा खरोखरच अभिमान वाटतोय. नाही काय, तुमचं आणि कार्य सर- भरपूर चांगलं आहे. तुम्ही भरपूर सपोर्ट करता सगळ्यांनाच त्या विषयाने. आणि सर पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं हा तुम्हाला जो वस्त्रोद्योग रत्न पुरस्कार जाहीर केला, हा. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही काय, असं हे नव्हतं, असं वस्त्रोद्योग पुरस्कार मिळाल किंवा मिळाला पाहिजे असं काय नव्हतं. कार्य तुम्ही हुडकून काढला, आम्हाला दिला, ते गोष्ट तुमचा अभिमान आहे. आम्ही धन्यवाद मानतो तुमचं, ते काय विषय नाही. तुम्हाला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर. धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.